नमस्कार, मी डॉक्टर जयश्री खरचे आणि आज आपण बघणार आहोत ब्लॉक 2 मधील युनिट 3. त्याचं नाव आहे रिलेशनशिप ऑफ सोशिओलॉजी विथ अदर सोशल सायन्सेस, ज्याच्यामध्ये मागचाच भाग आपण पुढे कंटिन्यू करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण समाजशास्त्राचा इतर सामाजिक शास्त्रांशी असलेला संबंध आपण आता बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र याचा कसा संबंध होता, वेगवेगळे घटक कसे कनेक्टेड होते ते आपण आधी बघितलेलं आहे. तर आता आपण वळूयात समाजशास्त्र आणि मानवशास्त्र ह्या दोन विषयांचा परस्पर संबंध कसा आहे त्याच्याकडे. तर समाजशास्त्र आणि मानसशास्त्र ह्यामध्ये कुठल्या गोष्टी आपण शिकतो आणि त्यातून एक निर्माण होणारं वेगळं शास्त्र आहे, वेगळी ज्ञानशाखा आहे, ती म्हणजे सामाजिक मानसशास्त्र. तर त्याच्याविषयी पण आपण आज माहिती घेणार आहोत, पण ती थोड्याशा नंतरच्या कालावधीमध्ये आपण त्याविषयी माहिती घेऊया. सर्वप्रथम आपण जेव्हा समाजशास्त्र आणि मानसशास्त्र या दोन विषयांचा आढावा घेतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की ही दोन्हीही समाजशास्त्र आणि मानसशास्त्र ही दोन्ही सामाजिक शास्त्रे आहेत आणि सामाजिक शास्त्र म्हटलं की ते व्यक्तीशी समाजाच्या संदर्भात खूप महत्वाचं ठरतं. तर आपल्याला माहिती आहे की सर्व सजीवांमध्ये माणूस किंवा मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की ज्याला बुद्धी मिळालेली आहे, त्याला विचार करण्याची क्षमता मिळालेली आहे. तर मानवामध्ये हीच विचार करण्याची क्षमता आणि पर्यावरणाशी संवाद साधण्याची जी क्षमता आहे तीच इतर सजीव घटकांपासून मानवाला वेगळं ठरवते. आणि म्हणूनच आपण म्हणतो की मानव हा सामाजिक प्राणी आहे आणि तो समूहात राहतो. समूहाशिवाय माणसाचं अस्तित्व हे अत्यंत माणसाचं अस्तित्व हे राहू शकत नाही असं आपण म्हणू शकतो. जसजसा मानवी समाज विकसित होत गेलेला आहे त्याचप्रमाणे त्या त्या काळानुसार जे वेगवेगळे विद्वान आपल्याला निर्माण झालेले दिसतात त्यांनी त्या त्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या संदर्भामध्ये मानवी समाजाचा अभ्यास आपल्याला केलेला दिसतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची नावं आपण पाहिली होती. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव आहे अरिस्टॉटल, प्लेटो. हे ग्रीक आपण समाजशास्त्रज्ञ असं नाही म्हणत त्यांना, परंतु आपण फिलॉसॉफर असं म्हणू शकतो, तत्वज्ञानी होते. आणि त्यांच्या तत्वज्ञानामधून मानवी समाज, मानवी वर्तन, त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय आयुष्य, जीवन, वेगवेगळे त्याचे पैलू हे आपल्याला समोर येताना दिसतात आणि त्याच्याच आधारे आपण समाजशास्त्र जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. तर जसजसा मानवी समाज आपल्याला विकसित होत गेलेला दिसतो तसतसं विद्वानांनी वेळोवेळी आणि अंतराळातील वेगवेगळ्या संदर्भांच्या मध्ये मानवी सामाजिक आणि सांस्कृतिक क्रियाकलाप, ज्याला आपण इंटरॅक्शन म्हणतो, समजून घेण्याचा आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करण्याचा, त्याचा दस्तऐवज ठेवण्याचा जे कार्य केलं आहे, अतिशय पद्धतशीरपणे केलेलं जे कार्य आहे त्याचाच फायदा आज आपल्याला वेगवेगळी सामाजिक शास्त्र शिकताना होत असतो. मानवी स्वभाव आणि नातेसंबंध समजून घेण्याच्या ह्या शोधामुळे समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि इतिहास ह्यासारख्या शैक्षणिक विषयांचा जन्म झालेला दिसतो. आणि ही विविध शास्त्र जी आहेत त्यापैकी मुख्यत्वे समाजशास्त्र आणि मानसशास्त्र ही सामाजिक शास्त्रांचा गाभा आहे असं नेहमी म्हटलं जातं. तर कारण का तर समाजशास्त्र हा मुख्यत्वे समाजाचा आणि त्याचबरोबर मानवी वर्तनाचा अभ्यास करतो आणि दुसऱ्या बाजूला जर मानसशास्त्र आपण बघायला गेलं तर मानवी स्वभावाचा, मानवाचा सर्वांगीण अभ्यास हा मानसशास्त्रामध्ये होत असतो. आणि मानव अनेक मनुष्य मिळूनच समाज तयार झालेला असतो आणि त्याच्यामुळे ह्या समूह भावनेमुळे समाज तयार झालेला असतो. आणि सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करताना समाज हा वगळून आपल्याला चालणार नाही आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की सामाजिक शास्त्रांमध्ये
मुख्य गाभा जो आहे तो समाजशास्त्र आणि मानसशास्त्र यामुळे तयार झालेला आहे आपल्याला असं दिसतं. तर समाजशास्त्राबरोबरच मानसशास्त्रही मानवाच्या अभ्यासावर भर देताना दिसतं. परंतु समाजशास्त्र आणि मानसशास्त्र ह्यांचे अभ्यासाचे पैलू मात्र वेगवेगळे आहेत. ते कुठले आहेत, कसे आहेत ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. समाजशास्त्र आणि मानसशास्त्र यांच्यात काही आंतरसंबंध आहेत का? किंवा सामाजिक आणि मानसशास्त्रीय घटनांबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी या विषयांच्या सैद्धांतिक चौकटीला किंवा कोणकोणत्या सैद्धांतिक परिसरांना आपण एकत्र करू शकतो किंवा त्यांचा एकत्रित अभ्यास करू शकतो का, ह्या असे प्रश्न निर्माण होतात. तर या घटकांचा अभ्यास केल्याने आपल्याला समाजशास्त्र आणि मानसशास्त्राचं स्वरूप जे आहे, सामाजिक मानसशास्त्र, एकंदर सामाजिक मानसशास्त्र हे आपल्याला समजून घेता येऊ शकतं. तर सर्वप्रथम याचा आढावा आपण जो घेतलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे की समाजशास्त्र आणि मानसशास्त्र यांच्या व्याख्या पाहणं. तर समाजशास्त्र हा शब्द ऑगस्ट कॉम्ट यांनी आपल्याला दिलेला आहे. ह्या समाजशास्त्र म्हणजेच सोशिओलॉजी हा शब्द वापरण्यापूर्वी ऑगस्ट कॉम्ट यांनी सोशल फिजिक्स हा शब्द समाजशास्त्राच्या अभ्यासाला वापरलेला होता आणि त्याच्यानंतर सोशिओलॉजी हा शब्द अस्तित्वात आलेला आपल्याला दिसतो आणि म्हणूनच त्यांना समाजशास्त्राचं जनक असं म्हटलं जातं. समाजशास्त्र हे मानवी संबंध आणि समाजाच्या अभ्यासाशी निगडित आहे. तर वेगवेगळे मानवी संबंध हे दोन व्यक्तींमधले, दोन गटांमधले, दोन देशांमधले, दोन राज्यांमधले तसेच दोन सांस्कृतिक गट असे वेगवेगळ्या स्तरावरचे असू शकतात आणि म्हणूनच मानवी संबंध हे आपल्याला केवळ लोकल लेव्हलवरच नाही तर इंटरनॅशनल लेव्हलवरही आपल्याला अभ्यासता येतात आणि त्याचा अभ्यास समाजशास्त्राद्वारे केला जाऊ शकतो. एमिल दर्खाई यांच्या मते समाजशास्त्र म्हणजे सामाजिक तथ्यांचा अभ्यास. सामाजिक तथ्य म्हणजे सोशल फॅक्ट असं आपण त्याला म्हणतो. तर ज्या काही घटना आपण आपल्या पंचेंद्रियांद्वारे जाणून घेऊ शकतो अशा घटनांचा अभ्यास हे समाजशास्त्र करतं असं एमिल दर्खाई यांचं मत आहे. मानवी जीवन, सामाजिक संबंध, सामाजिक गट आणि संपूर्ण समाजाच्या प्रत्येक घटकाचा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजेच समाजशास्त्र अशी समाजशास्त्राची व्याख्या करता येते. ह्याचा थोडासा आपण पार्श्वभूमी बघितली तर अशी आहे की समाजशास्त्र ह्याला सगळ्यात नवीन सामाजिक शास्त्र म्हटलं जातं. सोशिओलॉजी इज द यंगेस्ट सोशल सायन्स असं नेहमीच म्हटलं जातं. परंतु हे असं का म्हटलं जातं तर त्याचा उदय हा खूप नंतरच्या काळातला आहे आणि जर आपण राज्यशास्त्र किंवा इतिहास ह्या अशा ज्या ज्ञानशाखा आहेत त्यांचा उदय, तत्वज्ञान ह्यांचा उदय जो आहे हा खूप आधी झालेला दिसतो. परंतु समाजशास्त्राचा जो उदय आहे एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून हा खूप नंतरच्या काळामध्ये म्हणजे साधारणपणे 18व्या शतकाच्या दरम्यान झालेला आपल्याला दिसतो आणि म्हणूनच समाजशास्त्र हे यंगेस्ट सोशल सायन्स असं म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये अँथ्रोपॉलॉजी म्हणजेच मानववंशशास्त्राचाही तितकाच महत्वाची भूमिका होती, रोल होता आणि त्याचा संबंध कसा होता किंवा मानववंशशास्त्रातनं समाजशास्त्र कसं उदयाला आलेलं आहे हे आपण आधी बघितलं होतं. पण आणि हेच पाहताना आपल्याला हे महत्वाचं आहे की सामाजिक संबंध आणि सामाजिक गट किंवा संपूर्ण समाजाचा अभ्यास कशा प्रकारे करता येऊ शकतो आणि तो शास्त्रीय कसा आहे हे जे आहे ते दाखवून देण्याचं काम पहिल्या फळीतल्या समाजशास्त्रज्ञांनी केलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका ही ऑगस्ट कॉम्ट, एमिल डर्खाइम यांनी बजावलेली आहे. आता वळूयात मानसशास्त्राच्या व्याख्येकडे. मानसशास्त्र हा शब्द दोन ग्रीक शब्दांपासून बनलेला आहे. पहिला जो शब्द आहे आपण सायकॉलॉजी असं त्याला म्हणतो.
तर पहिला जो शब्द आहे सायकी म्हणजेच मानस, म्हणजेच आत्मा किंवा श्वास असं म्हटलं जातं. आणि लोगोस, अ, लोगोस म्हणजे ज्ञान किंवा अभ्यास, म्हणजेच मानस, म्हणजेच मन किंवा आत्मा ह्याचा केलेला अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र. तर 1889 मध्ये, 1879 मध्ये जेव्हा विल्हेम वुंड नावाच्या जर्मन प्राध्यापकाने जर्मनीमधील लिप्झिग हे विद्यापीठ जे आहे तिथे पहिली प्रयोगशाळा सुरू केली. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा ही 1879 मध्ये विल्हेम वुंड यांनी सुरू केली. आणि त्या पहिल्या प्रयोगशाळेच्या स्थापनेपासूनच मानसशास्त्राला एक स्वतंत्र शैक्षणिक शाखा म्हणून दर्जा मिळालेला दिसतो. आणि तिथून पुढे मानसशास्त्राचा विकास हा झपाट्याने होत गेलेला आपल्याला दिसतो. आणि आज मानसशास्त्रामध्ये अनेक नवनवीन प्रयोग आणि नवनवीन कल्पना येताना आपल्याला दिसत आहेत. आणि मुख्यत्वे गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळ्यांनीच करोनाला फेस केलेला आहे, पॅन्डेमिकच्या काळामध्ये मानसशास्त्रज्ञांची भूमिका ही खूप महत्वाची असलेली आपल्याला दिसते. सुरुवातीला मानसशास्त्राची आपण जेव्हा व्याख्या केली गेली तेव्हा ती चेतनेचे विज्ञान अशी केली गेली होती. चेतनेचे विज्ञान म्हणजेच सायन्स ऑफ कॉन्शियसनेस असं ज्याला म्हटलं गेलं, सायन्स ऑफ कॉन्शियस किंवा कॉन्शियसनेस अशी केली गेली होती. परंतु नंतर त्याचं नाव सायकॉलॉजी असं केलं गेलेलं आहे. तर अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपण मानसशास्त्राची व्याख्या करताना मानवी वर्तन आणि जो मानवाला विविध घटनांद्वारे येणारा अनुभव असतो त्या अनुभवांचा पद्धतशीरपणे अभ्यास केलेला जो आहे त्याला आपण मानसशास्त्र असं म्हणू शकतो. अजून एक व्याख्या आपण पाहूया. 1990 मध्ये बॅरन यांनी जी व्याख्या केली आहे ती अशी आहे की मानसशास्त्र हे वर्तन आणि अनुभवावर आधारित ज्या प्रक्रिया मानवी मनामध्ये होत असतात त्यांचं विज्ञान आहे. मानसशास्त्र व्यक्तीच्या मनात घडणाऱ्या प्रक्रियेवर भर देतं, जसं की समज, एखाद्या गोष्टीची, एखाद्या घटनेची समज, आकलन, भावना आणि सामाजिक वातावरणावर ह्या सगळ्या प्रक्रियेचा परिणाम कसा होतोय, किंवा व्यक्तीचा समज, व्यक्तीचं आकलन, व्यक्तीच्या भावना ह्या सगळ्यांवरही सामाजिक वातावरणाचा कसा परिणाम होत आहे, या सगळ्यांचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र होय. समाजशास्त्र आणि मानसशास्त्र यांच्यामध्ये कसा परस्पर संबंध आहे हे आता आपण बघणार आहोत. समाजशास्त्र आणि मानसशास्त्र जसं सुरुवातीला मी सांगितलं तसं सामाजिक शास्त्रांचा गाभा मानला जातो ह्या दोन्ही विषयांना. कारण आपण पाहिलं आहे की समाजशास्त्र म्हणजे समाजाचा अभ्यास करणारं, सामाजिक संबंधांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. मानवाच्या सामाजिक बाजूचा अभ्यास करणारं, मानवी समाजाच्या सामाजिक बाजूचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. तर एका बाजूला मानसशास्त्र म्हणजे व्यक्तिगतरित्या मानवी मनाचं, मानवी वर्तनाचं अभ्यास करणारं शास्त्र आहे. तर या दोघांमध्ये कसा संबंध आहे तो आपण बघूया. मुळात समाजशास्त्र आणि मानसशास्त्र यांच्या उदयापासूनच म्हणजे स्वतंत्र शैक्षणिक शाखा म्हणून या दोन्हीही ज्ञानशाखांचा जेव्हा उदय झाला तेव्हापासूनच मानवी जीवनाच्या विविध पैलूंचा अभ्यास आपल्या या दोन्ही सामाजिक शास्त्रांनी केलेला दिसतो. तर मानसशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय कोणता आहे तर वृत्ती, मानवाची वृत्ती, मानवाचं वर्तन म्हणजे वागणूक, त्याचबरोबर मानवी मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावना, धारणा, त्यांचं मूल्य ह्यांचं विश्लेषण करण्यासाठी मानवी मनाचा अभ्यास करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्याच्यामुळे सामाजिक वातावरणात वैयक्तिक व्यक्तिमत्वाची निर्मिती होत असते. तर ही वैयक्तिक व्यक्तिमत्वाची निर्मिती होत असताना केवळ वृत्ती, वर्तन, भावना, धारणा ह्यांच्याच अस्तित्वातून ती वैयक्तिक व्यक्तिमत्वाची निर्मिती होत असते का तर नाही.
मुळात मानवाची वृत्ती, वर्तन, भावना, धारणा या इव्हन आणि मूल्य हे तयार होण्यासाठी आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. आणि त्यातूनच एखाद्या व्यक्तीचं वैयक्तिक व्यक्तिमत्व हे तयार होत असतं. म्हणजेच माणसाची विचार करण्याची अ, प्रक्रिया आणि त्यातून त्याचं तयार होणारं वर्तन, त्यातून निर्माण होणारी मूल्य ह्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर समाजाचा आणि सामाजिक वातावरणाचा प्रभाव असलेला आपल्याला दिसतो. तर हाच प्रभाव आणि हाच एक केंद्रबिंदू आपल्याला दिसतो, की जिथे समाजाचा आणि सामाजिक वातावरणाचा प्रभाव हा मानवाच्या व्यक्तिमत्वावर होत असतो आणि व्यक्तिमत्वाचा जो अभ्यास आहे ते मानसशास्त्र करत असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला समाजशास्त्र आणि मानसशास्त्र ह्या दोघांचा पहिला केंद्रबिंदू सापडतो. समाजशास्त्र सामाजिक वातावरणाचा अभ्यास करते. सामाजिक समूह ज्यामध्ये कुटुंब, समुदाय आणि इतर सामाजिक संस्थांचा आपण अभ्यास करत असतो. ज्या सामाजिक संस्था कोणत्या तर कुटुंब, राजकीय संस्था आहेत, आर्थिक संस्था आहेत, सांस्कृतिक संस्था आहेत. या सगळ्यांचा सर्वांगीण अभ्यास हा समाजशास्त्र करत असतं. आणि मानसशास्त्राचा संबंध हा व्यक्तीशी असतो, व्यक्तीच्या वर्तनाशी असतो. सामाजिक मानसशास्त्र जसं आपण पाहिलं की समाजशास्त्र आणि मानसशास्त्र ह्यांचा आपण कॉमन पॉइंट जो म्हणतो की कशा पद्धतीने ते एकत्र येऊ शकतात ह्याचे आता आपण थोडक्यात आढावा घेतलेला आहे. तर त्यातून एक नवीन निर्माण होणारी ज्ञानशाखा आहे. आपण ज्याला मानसशास्त्राची उपशाखाही म्हणू शकतो, म्हणजे सामाजिक मानसशास्त्र. तर ह्या सामाजिक मानसशास्त्राचा ऐतिहासिक विकास, या ज्ञानशाखेचा ऐतिहासिक विकास कसा झालेला आहे ते आपण इथे थोडक्यात पाहणार आहोत. 19व्या शतकामध्ये नैसर्गिक विज्ञानाचा उदय आणि त्याची जी स्थापना झाली, त्यातून जे शास्त्रीय तत्व किंवा वैज्ञानिक तत्व निर्माण झाली, त्यातून मानवी वर्तनाचाही अभ्यास आपण वैज्ञानिक आधारे किंवा शास्त्रीय आधारे करू शकतो, अशी भावना त्या काळातल्या सामाजिक शास्त्रज्ञांमध्ये निर्माण होत होती. 18वं आणि 19वं शतक हे एकंदरच आपण जेव्हा सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करतो तेव्हा हा जो कालखंड आहे त्याला आपण रिनेसन्स पिरियड, त्याचबरोबर सामाजिक बदलाचा कालखंड, एनलाइटनमेंट पिरियड असंही म्हणत असतो. का तर हा एक कालखंड होता तेव्हा मोठ्या प्रमाणावर वैज्ञानिक बाजूने आपल्याला अनेक प्रयोग करणारे शास्त्रज्ञ दिसून येतात आणि त्यांच्या प्रयोगातून नवनवीन गोष्टींची निर्मिती होत असलेली आपल्याला होती आणि त्याच्यातून पुन्हा मानवी जीवनासाठी उपयुक्त अशा गोष्टींची निर्मिती होत होती, ज्याच्यामध्ये आपण अगदी वाफेच्या इंजिनापासून ते ट्यूबलाईट पर्यंत ची जी काही म्हणजे जे काही इन्व्हेन्शन्स होते तेही आपल्याला इथे कन्सिडर करता येऊ शकतात. तर हा एका बाजूला नैसर्गिक शास्त्रांमध्ये होत असलेला बदल होता, परंतु त्याच नैसर्गिक शास्त्रांमध्ये जे काही बदल होत होते, जे काही नवीन प्रयोग निर्माण होते, त्यातून आपल्याला इंडस्ट्रियल रिव्होल्युशन ज्याला म्हणतो ते होत असताना दिसत होतं. आणि ह्या सगळ्या एकंदर वातावरणाचा जो काही मोठ्या प्रमाणावर जो बदल होत होता एकंदर समाजामध्ये, युरोपीय समाजामध्ये, त्याचाच मानवी आणि त्यानुसार समाजही बदलत होता हे आपल्याला लक्षात येतं. तर वैज्ञानिक स्तरावर जे बदल होत होते त्याच्यातून नवनिर्मिती होत होती आणि त्या नवनिर्मितीचा, वैज्ञानिक क्षेत्रातील नवनिर्मितीचा परिणाम हा एकंदरच मानवी समाजावर होत होता आणि त्यातूनच मानवी समाजामधले बदल घडण्यासाठी आपल्याला
कुठल्या तरी शास्त्रीय आधार असलेल्या शास्त्राची निर्मिती करणं अत्यंतिक गरजेचं आहे असं त्या कालखंडातल्या समाजशास्त्रज्ञांना वाटत होतं आणि त्यातूनच समाजशास्त्राची ही निर्मिती झालेली आहे हे आपण पूर्वीही पाहिलेलं आहे. तर नैसर्गिक शास्त्रामध्ये ज्या काही वैज्ञानिक पद्धती होत्या त्याच वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून आपण समाजाचा अभ्यास करू शकतो का? तर असा विचार त्यावेळेस ऑगस्ट कॉम्ट यांनी मांडला होता आणि तशी खात्री त्यांना वाटत होती आणि त्यातूनच त्यांनी जे काही प्रयोग केलेले आहेत त्या कालखंडात त्यांनी भौतिकशास्त्रातल्या काही वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करून त्यांचा पहिला प्रयोग केला आणि त्यातून त्यांना काही गोष्टी समोर आल्या. त्यातून वैज्ञानिक शास्त्रातील किंवा नैसर्गिक शास्त्रातील काही पद्धतीशास्त्राचा, काही पद्धतींचा वापर आपण इथे करू शकतो ह्याची त्यांना खात्री पटली आणि तिथून पुढे समाजशास्त्राचा प्रवास जो आहे तो सुरू झालेला दिसतो. तर सामाजिक जीवनावर नियंत्रण ठेवणारे नियम हे एकदा आपण ओळखले की समाजशास्त्रज्ञ समाजाचे कल्याण त्या दिशेने समाजाचे कल्याण साधण्यासाठी त्या दिशेने कार्य करू शकतात असा विश्वास ऑगस्ट कॉम्ट यांना वाटत होता. त्यातूनच बेटरमेंट ऑफ सोसायटी इज पॉसिबल असं त्यांना वाटत होतं. सामाजिक मानसशास्त्र जेव्हा आपण बघतो त्याचा ऐतिहासिक जेव्हा विकास बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की सामाजिक मानसशास्त्र म्हणजेच समाजशास्त्राचा खूप मोठी भूमिका इथे आपल्याला असलेली दिसते. कारण समाजाचा अभ्यास इथे खूप महत्वाचा ठरतो. मानसशास्त्रीय दृष्टीने समाजशास्त्राचा अभ्यास इथे महत्वाचा ठरतो. तर थोडक्यात पुरावे आणि निरीक्षणाच्या आधारे समाज आणि त्यातील व्यक्तींचं स्थान, समाजामध्ये व्यक्तींचं असलेलं स्थान याबद्दल ज्ञान निर्माण करण्याचा हा जो शोध होता त्यातून सामाजिक मानसशास्त्राच्या उत्पत्तीचा केंद्रबिंदू आपल्याला सापडतो किंवा त्यामध्येच त्या उत्पत्तीचा केंद्रबिंदू आहे असं मानलं जातं. समाजशास्त्रीय सामाजिक मानसशास्त्राला आकार देण्यास मदत करणारे समाजशास्त्रज्ञ जे होते त्यामध्ये जॉर्ज हर्बर्ट मीड, जॉर्ज सीमेल, चार्ल्स हर्टन कूले आणि अर्विंग गॉफमन यांचा समावेश होतो. मोठ्या प्रमाणावर त्यांनी समाज आणि सामाजिक मानसिकता त्याचबरोबर संस्कृती आणि माणसाची जडणघडण, मानवी वर्तन अशा अनेक पैलूंचा अभ्यास ह्यामध्ये त्यांनी केलेला आहे. आधुनिक सामाजिक मानसशास्त्राचा उदय जो आपण बघतो तो 19व्या शतकापासून आपल्याला झालेला दिसतो. तर 1908 मध्ये विल्यम मॅकडोगल आणि एडवर्ड ए रॉस या दोन लेखकांच्या कार्यामुळे सामाजिक मानसशास्त्र हे स्वतंत्र शास्त्रीय शाखेचा मानसशास्त्राला म्हणजे सामाजिक मानसशास्त्राला ज्याला आपण सोशल सायकॉलॉजी म्हणतो त्याला स्वतंत्र शास्त्रीय शाखेचा दर्जा दिला गेलेला आपल्याला दिसतो. म्हणजे जी आपण उपशाखा म्हणून म्हणतो तर ती उपशाखा म्हणून जो दर्जा दिला गेलेला आहे तो मुख्यत्वे मॅकडोगल आणि एडवर्ड रॉस यांच्या कार्यामुळे दिला गेलेला आपल्याला दिसतो. आता हे सामाजिक मानसशास्त्र आहे त्याची व्याख्या आपण कशी करू शकतो तर ह्यामध्ये दोन घटक महत्वाचे आहेत. आंतरवैयक्तिक आणि सामाजिक संदर्भामध्ये सतत परस्पर संवाद असतो आणि ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकांवर प्रभाव टाकत असतात. तर आंतरवैयक्तिक आणि सामाजिक ह्या दोघांमध्ये होत असलेला जो संवाद आहे आणि त्याचा कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो त्याचंच शास्त्र म्हणजे सामाजिक मानसशास्त्र होय. म्हणून हे दोन घटक अत्यंत महत्वाचे आहेत. सामाजिक मानसशास्त्राची व्याख्या करताना मानवी सामाजिक वर्तनाचे स्वरूप आणि कारण या दोन घटकांमध्ये
कशा पद्धतीने इंटरफेस आहे, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये देवाणघेवाण होत असते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये परस्पर संबंध, सहसंबंध कसे आहेत, त्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच सामाजिक मानसशास्त्र होय. अशा पद्धतीने मॅकेंडर आणि डेलामेटर यांनी ही व्याख्या आपल्याला केलेली दिसते. तर आत्ताच आपण सामाजिक मानसशास्त्राची व्याख्या पाहिली. मग हे सामाजिक मानसशास्त्र आहे, त्याच्या अभ्यास विषयाची व्याप्ती काय आहे ते आपण थोडक्यात पाहूया. सामाजिक मानसशास्त्र हे व्यक्तीचं मन आणि विचार, त्याचबरोबर व्यक्तीच्या समूहातील आणि अलगावामध्ये ज्या काही प्रक्रिया घडत असतात त्यातील संबंध समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजेच काय, तर व्यक्तीचं मन, त्याची विचार करण्याची पद्धती हे एका बाजूला, त्याचबरोबर व्यक्ती जेव्हा समूहामध्ये असते, त्याचबरोबर व्यक्ती ही जेव्हा स्वतंत्र किंवा आपण आयसोलेशनमध्ये जेव्हा असते, तेव्हा काय प्रक्रिया माणसाच्या मनामध्ये, त्याच्या विचारांमध्ये घडत असतात, ह्याचा अभ्यास करते. म्हणजेच थोडक्यात समूह जिथे येतो किंवा समूहा व्यतिरिक्त जी एक परिस्थिती असते, म्हणजेच अलगावाची जी परिस्थिती आहे, या दोहोंमध्ये नक्की काय फरक आहे, त्याचंही अभ्यास सामाजिक मानसशास्त्र करत असतं. मानवी वर्तनाच्या बदलांबद्दल ज्ञान संपादन करणं हे सामाजिक मानसशास्त्रामधलं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे. तर मानवी वर्तनामध्ये काय, कोणत्या सामाजिक वातावरणामध्ये ते बदल घडतात किंवा कुठल्या घटनेमुळे व्यक्तीच्या वर्तनामध्ये, व्यक्तीच्या विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल झालेला आहे, ह्याचा सहसंबंध बघणे किंवा त्याचा अभ्यास करणे हे सामाजिक मानसशास्त्राचं काम आहे. तर डेलामेटर ह्यांच्यानुसार सामाजिक मानसशास्त्राचे मुख्य मुद्दे, म्हणजे सामाजिक मानसशास्त्रामध्ये अभ्यासले जाणारे मुख्य मुद्दे कुठले आहेत, तर ते एकंदर 4 मुद्दे आहेत. ते असे आहेत: एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीवर होणारा प्रभाव, ज्याला आपण इन्फ्लुएन्स म्हणतो, इंडिव्हिज्युअल इन्फ्लुएन्स. ह्याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. जसे आजकाल अनेक पब्लिक स्पीकर्स आपल्याला दिसून येतात. तर आणि अनेकदा जी तरुण पिढी आहे त्यांना फॉलो करतानाही आपल्याला दिसते. तर त्याच्या मागे कुठली विचारधारा असते त्याचाही आपण इथे विचार करू शकतो. एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीवर होणारा प्रभाव हा केवळ हा जो प्रभाव आहे तो केवळ सामाजिक स्तरावरच नसतो, तर वैयक्तिक स्तरावरही होत असतो. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आपण पाहूयात: समूहाचा त्याच्या वैयक्तिक सदस्यांवर होणारा प्रभाव. म्हणजेच एखादा गट आहे, एखादा समूह आहे, तो कदाचित आर्थिक समूह असेल, सांस्कृतिक समूह असेल किंवा एक जसे आपल्याकडे अनेक समूह आहेत, जात आहे, धर्म आहे, पंथ आहे, ह्यालाही आपण समूह म्हणू शकतो. तर त्या समूहाचा त्या वैयक्तिक सदस्यांवर कसा परिणाम होतोय, काय प्रभाव होतोय, त्याच्यामध्ये जे एक वातावरण असतं सामाजिक, त्याचा कसा प्रभाव होतोय, त्याचंही अभ्यास सामाजिक मानसशास्त्रामध्ये केला जातो. तिसरा जो मुद्दा आहे त्यामध्ये ज्या गटात व्यक्ती भाग घेतात त्या गटावर व्यक्तींचा प्रभाव कसा आहे. म्हणजेच काय, तर ज्या गटामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती किंवा समूह एखाद्या गटामध्ये सहभागी होतो, त्यामध्ये एकंदर कोणत्या व्यक्तींचा कसा प्रभाव आहे आणि त्याचबरोबर गटामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींचा त्याच्यामध्ये काय प्रभाव आहे, अशा दोन्ही बाजूनी आपल्याला त्याचा अभ्यास करता येऊ शकतो. आणि त्याचबरोबर शेवटचा मुद्दा, चौथा मुद्दा जो असा आहे की एका गटाचा दुसऱ्या गटावर होणारा प्रभाव.
ज्याच्यामध्ये आपण अनेक उदाहरणं देऊ शकतो. याच्यामध्ये 2 वेगवेगळे धर्म असू शकतात, 2 वेगवेगळ्या जाती असू शकतात, 2 खेळाचे गट असू शकतात, 2 सांस्कृतिक गट असू शकतात. ह्याच व्यतिरिक्त अगदी अ, एखाद्या अ, सोसायटीमध्ये राहणारे 2 गट असू शकतात. ह्यांचा एकमेकांवर कसा प्रभाव आहे? काय परस्पर संबंध आहेत? ह्याचाही प्रभाव सामाजिक मानसशास्त्रामध्ये होऊ शकतो. अ, आता आपण जेव्हा सामाजिक मानसशास्त्र शिकतो आहे, म्हणजेच काय? तर सामाजिक अ, हा शब्द जेव्हा येतो, ही टर्म जेव्हा येते, तेव्हा कुठेतरी समाजाचा विचार तिथे झालेला असतो, सामाजिक वातावरणाचा विचार तिथे झालेला असतो. तर समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून कोणकोणती साधनं ही मानसशास्त्रीय दृष्ट्या योग्य ठरू शकतात, ती आपण आज इथे बघणार आहोत. साधनं म्हणजे काय? तर समाजशास्त्रातल्या कुठल्या अशा संकल्पना आहेत किंवा कुठल्या थिअरीज आहेत, सिद्धांत कुठले आहेत, कुठली विचारधारा आहे, की ज्यांचा वापर आपण मानसशास्त्रामध्ये करू शकतो, समाज समजून घेण्यासाठी. सो मानसशास्त्रीय दृष्ट्या जर विचार केला तर जेव्हा व्यक्तीच्या सामाजिक वर्तनाचा अभ्यास करताना त्याच्या सामाजिक गटाचा अभ्यास करणे, तो कुठल्या समाजातून आलेला आहे, त्या समाजाची काय धारणा आहे, त्या समाजाची विश्वास परंपरा काय आहे, त्याचबरोबर त्या समाजाची शैक्षणिक परंपरा काय आहे, अशा अनेक बाबींचा आपण तिथे उल्लेख करू शकतो. आणि हे समजून घेण्यासाठी समाजशास्त्रातल्या काही संकल्पना ह्या आत्यंतिक महत्वाच्या आहेत. आणि तीच आपण इथे साधनं, त्यांना आपण साधनं म्हटलेलं आहे, तर तीच साधनं कुठली आहेत, म्हणजेच काय, तर संकल्पना आणि सैद्धांतिक चौकटी कुठल्या आहेत ते आपण इथे बघणार आहोत. तर सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी काही साधनं आवश्यक आहेत. त्या साधनांमध्ये काही संकल्पना येतात, काही संज्ञांचा समावेश होतो. त्याचबरोबर समाजशास्त्र त्यांचं संशोधन आणि सिद्धांत विकसित आणि वर्णन करण्यासाठी वापरतात अशा काही संज्ञा, संकल्पना, सिद्धांत, सैद्धांतिक चौकटी आपण आज इथे बघणार आहोत. तर पहिली जी संकल्पना आहे ती आहे समाजशास्त्रीय कल्पनाशक्ती, ज्याला इंग्रजीमध्ये सोशिओलॉजिकल इमॅजिनेशन असं म्हटलं जातं. समाजशास्त्र हे सोशिओलॉजिकल इमॅजिनेशन शिवाय, म्हणजे ह्याच्या अभ्यासाशिवाय पूर्ण होत नाही. तर नक्की काय आहे हे सोशिओलॉजिकल इमॅजिनेशन, म्हणजे समाजशास्त्रीय कल्पनाशक्ती म्हणजे नक्की काय आहे, ते आपण आधी बघून घेऊया. आज आपण बघतो की आपल्या जीवनामध्ये, व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक घटक असलेले दिसून येतात. अनेक घटकांचा अतिशय खोलवर परिणाम होताना आपल्याला दिसत असतो. तर अ, अनेक हे जे काही विविध घटक आहे आणि त्या विविध घटकांचा प्रभाव जो आहे, त्याच्यामध्ये कौटुंबिक मूल्य आहेत, इतर नियमनं आहेत, आणि ही मूल्य किंवा नियमनं जी आहेत, ज्याला आपण रूल्स, रेग्युलेशन्स असंही म्हणतो, व्हॅल्यू म्हणतो. तर ही जी काही नियमनं, मूल्य आहेत, त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे ही नियमनं आणि मूल्य सामाजिक प्रभावांनी आकारित झालेली असतात. तर हे कसं आहे, म्हणजेच काय, तर एखादं मूल्य जेव्हा एखादी व्यक्ती अ, पुढे नेत असते किंवा एखादं मूल्य जपत असते किंवा एखाद्या नियमाला धरून चालत असते, तेव्हा त्याच्या मागे नक्की काय पार्श्वभूमी आहे, नक्की कोणत्या विचारांचा प्रभाव आहे, कुठल्या वातावरणाचा प्रभाव आहे, हे आपल्याला जाणून घेणं महत्वाचं असतं. आणि तिथे सोशिओलॉजिकल इमॅजिनेशन ही एक जी संज्ञा आहे ती आपल्याला महत्वाची ठरते. कसं, तर पुढे बघूया. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जी कार्यरत शक्ती आहे, अ, ते पाहण्याचं एक महत्वाचं साधन म्हणजे समाजशास्त्रीय कल्पनाशक्ती. म्हणजे रोजच्या आयुष्यामध्ये आपण अनेक छोट्या छोट्या रोजची आपली कार्य करत असतो. तर त्यामध्ये
त्या करतानाही कुठल्या गोष्टींनी इन्फ्लुअन्स होऊन आपण काय करत असतो. म्हणजे अगदी तुमच्या जेवण्याचा किंवा अन्नग्रहणाच्या सवयीपासून ते तुम्ही एखाद्याशी कुठले विचार अ, आणि कशा पद्धतीने तुम्ही शेअर करत आहात इथपर्यंतचा जो प्रवास आहे किंवा एकंदर समाजामध्ये तुम्ही कसे वावरता इथपर्यंतचा जो प्रवास आहे त्या ह्या दोन बिंदूंमध्ये जो काही व्यक्तीचं वर्तन आहे ते वर्तन निरीक्षणाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ शकतो. तर ती कल्पनाशक्ती जी कार्यरत असते, जी आपल्याला अजून विकसित करायला लागते, त्या कल्पनाशक्ती जी आहे त्यालाच सी राईट मिल्स समाजशास्त्रीय कल्पनाशक्ती असं म्हणतात. तर काय आहे ते? त्यांनी असं म्हटलं आहे, सी राईट मिल्स यांनी सोशिओलॉजिकल इमॅजिनेशन ही जी संकल्पना आहे ती मांडलेली आहे. आणि त्याच नावाचं त्यांनी पुस्तकही लिहिलेलं आपल्याला दिसतं, की ज्याच्यामध्ये त्यांनी ह्या संकल्पनेचं अगदी सविस्तर विवेचन केलेलं आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जी कार्यरत शक्ती पाहण्याचं एक महत्वाचं साधन म्हणजे समाजशास्त्रीय कल्पनाशक्ती आहे. सी राईट मिल्स यांनी 1959 मध्ये इतिहास आणि सामाजिक संरचना यांच्या संदर्भात व्यक्ती आणि स्वतःचा आणि इतरांचा भूतकाळ कसा समजून घेतो ह्यासाठी किंवा हे समजून घेण्यासाठी समाजशास्त्रीय कल्पनाशक्तीची व्याख्या केलेली आहे. तर मिल्स काय म्हणतात? त्यांनी असा युक्तिवाद केला की समाजशास्त्रज्ञाने कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी व्यक्तीवर प्रभाव टाकणारे मोठे सांस्कृतिक, संरचनात्मक आणि ऐतिहासिक घटक समजून घेतले पाहिजेत. म्हणजे ज्याला आपण म्हणतो कल्चरल, स्ट्रक्चरल अँड हिस्टॉरिकल एलिमेंट्स. म्हणजेच वी मस्ट स्टडी cultural, structural, and historical elements which influences human being or individual. हे सगळं आपल्याला आधी पाहणं खूप महत्वाचं आहे. व्यक्ती आणि समाजांचं निरीक्षण करून आणि ते कसे संवाद साधतात हे या समाजशास्त्रीय कल्पनेच्या चष्म्यातून समाजशास्त्रज्ञ बघत असतो आणि त्याद्वारे वृत्ती, व्यक्तीची वृत्ती, वर्तन आणि संस्कृतीवर कोणत्या गोष्टी प्रभाव पाडतायत हेही त्याला तपासता येतं. म्हणजेच समाजातले अनेक घटक एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मानवी वर्तनाच्या संदर्भातील काही घटना जसं त्या मानवाची वृत्ती, त्याचं वर्तन, त्याची विचारसरणी, त्याची संस्कृती ह्या गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकांवर कशा प्रभाव पाडतायत हे तपासण्यासाठी सोशिओलॉजिकल इमॅजिनेशनचा खूप मोठा आपल्याला फायदा होतो. तर समाजशास्त्रीय कल्पनाशक्ती सामाजिक मानसशास्त्रज्ञांना व्यक्तीच्या विचार प्रक्रियेवर, भावनांवर आणि वागणुकीवर परिणाम करू शकणाऱ्या सर्व संभाव्य सामाजिक घटक आणि परिस्थितींचा विचार करण्यासाठी आवश्यक असलेली दृष्टी देऊन सुसज्ज करते. पुन्हा एकदा आपण हा पॉइंट बघूयात. समाजशास्त्रीय कल्पनाशक्ती ह्याचं काय काम आहे? तर जे सामाजिक मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांनी व्यक्तीच्या विचार प्रक्रियेवर, एक भावनांवर, व्यक्तीच्या भावनांवर आणि तिसरं व्यक्तीच्या वागणुकीवर ज्या काही परिणाम करू शकणाऱ्या संभाव्य सामाजिक घटकांची यादी किंवा संभाव्य सामाजिक घटक आणि त्याचबरोबर परिस्थिती ह्यांचा विचार कसा एकत्रितपणे करू शकतो तर ह्याची दृष्टी देण्याचं काम सोशिओलॉजिकल इमॅजिनेशन ही कॉन्सेप्ट, ही संकल्पना करते. आणि म्हणूनच समाजशास्त्रामध्ये सुद्धा ही संकल्पना शिकल्याशिवाय आपल्याला समाजशास्त्र समजून येत नाही. पुढचा जो एक मुद्दा आहे समाजशास्त्रीय साधनांमधला, जसं आपण बघितलं मगाशी की सोशल सायकॉलॉजी म्हणजे सामाजिक मानसशास्त्र समजून घेण्यासाठी
कुठल्या समाजशास्त्रीय संकल्पनांचा आपल्याला उपयोग होणार आहे त्याच्यापैकी पहिलं आपण बघितलं सामाजिक कल्पना, समाजशास्त्रीय कल्पनाशक्ती म्हणजेच सोशिओलॉजिकल इमॅजिनेशन. त्याचा कसा फायदा होतो ते आपण बघितलंय. आता दुसरी जी संकल्पना जी आहे ती सामाजिक नियम आणि मूल्यांची आहे. तर काय आहेत आपण सामाजिक नियम? अनेकदा आपल्याला अनेक नियम जे असतात ते अलिखित स्वरूपात असतात. अनेक गोष्टी आपण पाळत असतो, फॉलो करत असतो. परंतु आपल्याला माहीत नसतं की हे कुठे लिहिलेलं आहे का नाही. अशा अलिखित स्वरूपाचे अनेक नियम आपण अगदी आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये फॉलो करत असतो. तर हे सामाजिक नियम कुठले आहेत? हे जाणून कसे घेता येतील आणि कुठली मूल्य आहेत? त्याचबरोबर त्या सामाजिक नियमांवर कोणत्या गोष्टींचा कसा प्रभाव झालेला आहे? हे सगळं जे आहे त्या ह्या व्याख्येतून आपल्याला दिसून येतं. आणि हे सुद्धा ह्या 2 संकल्पना सामाजिक नियम आणि मूल्यांची संकल्पना समजून जर मानसशास्त्रांनी ह्या 2 गोष्टींची संकल्पना समजून घेतली, तर त्यांना सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यास हा जास्त सोपा होतो. सामाजिक नियम हे वर्तन विषयक असलेली मार्गदर्शक तत्व आहेत, जी आपल्या वर्तनाचे नियमन करतात. हे आचार नियमांशी संबंधित आहेत. म्हणजेच तुम्ही कसं वागलं पाहिजे, कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही कसे वागत आहात, तुम्ही कसा विचार करत आहात, त्याला त्याला मार्गदर्शन करणारी काही तत्व अनेकदा आपल्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला असलेल्या आपल्याला देत असतात. ही न कळतपणे आपण पुढे घेऊन जात असतो. म्हणजेच पाहुणे जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा घरातील मुलांनी कसे वागावे किंवा जेव्हा तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये असता, ऑफिसमध्ये असता, तेव्हा तुम्ही कुठले नियम पाळले पाहिजेत. हे भलेही लिखित नसतील किंवा एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी होणारा संवाद आहे, तेव्हा एक व्यक्ती म्हणून आपण कुठल्या नियमांचं पालन केलं पाहिजे. ह्याचे काही नियम असतात, पण जे कुठेही आपल्याला लिखित स्वरूपात सापडत नाही. तर परंतु सामाजिकीकरणाच्या माध्यमातून आपण हे जे नियम आहेत ते आपण अभ्यासत असतो, आपल्यामध्ये ते आलेले असतात. इनबिल्ट आपण ज्याला म्हणतो इनबिल्ट होत असतात. तर हेच आचार नियम आहेत, हे संबंधित असतात सामाजिक नियमांशी. हे आणि ते व्यक्तींनी पाळलं पाहिजे असं समाजाकडनंही अपेक्षा असते. आणि मूल्य जर बघितलं तर ही मूल्य ही काही खोलवर धारण केलेल्या आदर्श आणि विश्वासांचा संदर्भ देतात. मूल्य ही एक आदर्श चित्रित करत असतात, ज्यांना समाज सहज स्वीकारू इच्छितो आणि जगू इच्छितो. तर सामाजिक नियम आणि मूल्य ही अत्यंत जवळच्या 2 संकल्पना आहेत, परंतु त्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या एखाद्या समाजामध्ये असलेले सामाजिक नियम व मूल्ये ही दुसऱ्या समाजापासून नक्कीच वेगळी असू शकतात. आणि त्याचबरोबर आपल्याला भारतासारख्या खूप डायव्हर्सिटी असलेल्या समाजामध्ये आपल्याला हे अत्यंत जवळून बघता येतं, की अनेकदा वेगवेगळ्या सांस्कृतिक गटांमध्ये सामाजिक नियम आणि मूल्य ही वेगवेगळी असतात. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे संस्कृतीचा. संस्कृती अत्यंत सर्रासपणे वापरला जाणारा रोजच्या जीवनामध्ये आपण हा शब्द वापरत असतो. एखाद्या व्यक्तीच्या वागण्यावरनंही आपण कधी-कधी बोलतो, की हे किती सुसंस्कृतपणे वागतात किंवा हे किती XYZ व्यक्ती असेल ती अ, कशा पद्धतीने वागते. आणि हा एक संदर्भ झाला. परंतु संस्कृती ही अत्यंत मोठी आणि आपण म्हणतो खूप आपण वाईड अशी असलेली एक संकल्पना आहे. तर काय आहे नक्की याच्यामध्ये आपण कशाचा समाजशास्त्रीय दृष्ट्या ह्या संस्कृती ह्या संकल्पनेमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात ते आपण बघूया. संस्कृती म्हणजे विशिष्ट समाजासाठी विशिष्ट वर्तन आणि विश्वासांचा एकमेव किंवा अद्वितीय असा आकृतिबंध होय. आकृतिबंध ज्याला आपण इंग्रजीमध्ये पॅटर्न हा शब्द वापरतो.
आपल्याला माहिती आहे की एखाद्या जातीमध्ये म्हणा, कारण भारतासारख्या देशामध्ये अनेक जाती आपल्याला दिसतात, परंपरा दिसतात, अनेक सांस्कृतिक गट दिसतात. तर त्या सांस्कृतिक गटानुसार किंवा भाषेचे वेगवेगळे गट दिसतात. तर त्या सांस्कृतिक गटामध्ये आपल्या त्या गटातल्या सदस्यांचं एक ठराविक पद्धतीने वागणूक असलेली दिसते. म्हणजेच त्या वागणुकीचा एक पॅटर्न तयार झालेला असतो, की ज्याला आपण आकृतिबंध म्हणतो. उदाहरणार्थ जर द्यायचं झालं, तर भारतामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये संक्रांती हा जो सण आहे हा वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केला जातो. तर तोच सण जर तुम्ही दक्षिण भारतामध्ये गेलात तर हा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने साजरा होताना आपल्याला दिसतो. आणि तोच संक्रांती हाच जो सण आहे तो तुम्ही गुजरातमध्ये गेलात तर वेगळ्या पद्धतीने आपल्याला साजरा होताना दिसतो. आणि त्यानुसार त्या त्या ठिकाणी राहणारी जी लोक आहेत त्यांचं राहणीमान किंवा त्या कालखंडात जे काही आपण म्हणतो खाद्य संस्कृती असते ती वेगळी असते आणि त्यानुसार एक वेगळा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आपण तिथे बघू शकतो. म्हणजेच काय तर तिथे विश्वासांचा एक आकृतिबंध आपल्याला दिसतो. त्याचबरोबर एक ठराविक वर्तनही आपल्याला तिथे दिसतं. जसं संक्रांतीच्या काळामध्ये गुजरातमध्ये पतंग उडवण्याची एक परंपरा आहे. म्हणजे ते त्या संस्कृतीला धरून एक विशिष्ट वर्तन आहे. जसं महाराष्ट्रामध्ये आपण तिळगुळ देतो, तर महाराष्ट्रीय लोकांमध्ये आपल्याला ही एक वेगळं वर्तन आपल्याला तिथे दिसून येतं, की जे संक्रांत ह्या सणाशी निगडीत आहे. तर अशाच अनेक छोट्या-छोट्या आपल्याला गोष्टींमधून संस्कृती ही दिसत असते आणि त्याचबरोबर मानवी वर्तन हे आपण तिथे आपल्याला जोडता येऊ शकतं. आणि म्हणूनच संस्कृतीचा अभ्यास हा तितकाच महत्वाचा आहे. संस्कृतीच्या घटकांमध्ये काय येतं तर प्रतीक, ज्याला आपण सिम्बॉल्स असं म्हणतो, भाषा, मूल्य, श्रद्धा, नियम आणि भौतिक कलाकृती ह्या सगळ्यांचा समावेश संस्कृतीमध्ये येतो. आणि संस्कृती ही सामायिक असते, म्हणजे ज्याला आपण कल्चर इज अ शेअर्ड थिंग. ओके. संस्कृती ही सामायिक असते, आपण संस्कृती ही एकमेकांमध्ये वाटून घेत असतो. तर जेव्हा आपण प्रतीक, भाषा, मूल्य, श्रद्धा, नियम, भौतिक कलाकृती ह्यांचा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. जसं आपल्याकडे भारतामध्ये वेगवेगळे भाषेनुसार केलेले राज्य आहेत. कन्नड, मराठी, तेलुगू, गुजराती, राजस्थानी अशा अनेक भाषा आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर प्रतीक ही त्याप्रमाणे बदलतात. जसं आपल्याकडे संक्रांतीच्या दरम्यान पुन्हा तेच उदाहरण घेते की संक्रांतीमध्ये आपण तिळगुळ ह्याला जे विशेष महत्व आहे, तर गुजरातमध्ये पतंगालाही तितकंच महत्व आहे. तर पतंग आणि तिळगुळ ह्या दोन गोष्टी प्रतीक आहेत की ज्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं की जेव्हा आपण पतंग म्हणतो तेव्हा संक्रांतीचा जो संदर्भ आहे तो गुजरातशी लागतो आणि तिळगुळ जेव्हा म्हणतो तेव्हा संक्रांतीचा संबंध हा महाराष्ट्राशी लागतो. तर अशा पद्धतीने ही प्रतीक आपल्याला लक्षात येतात. त्याचबरोबर वेगवेगळे नियम आणि भौतिक कलाकृती, जसे वेगवेगळे आपल्याला नृत्य प्रकार आहेत, बिहू, कथक किंवा भरतनाट्यम, ह्या आपण कलाकृतींचा समावेश त्याच्यामध्ये करू शकतो. आणि ह्या सगळ्यांनी मिळून संस्कृती बनत असते आणि मानवी वर्तन हे त्याच्यानुसारही बदलत असतं, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण संस्कृतीचा खूप मोठा प्रभाव हा व्यक्तीवर, व्यक्तीच्या वर्तनावर, व्यक्तीच्या विचारसरणीवर आपल्याला असलेला दिसून येतो. आणि म्हणूनच सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यास करताना ह्या समाजशास्त्रीय संकल्पनांचा अभ्यास करणं हे तितकंच महत्वाचं ठरतं. पुढची समाजशास्त्रीय जी संकल्पना आहे ती भूमिका आणि दर्जा ह्या दोन आहेत. तर भूमिका म्हणजे काय तर वर्तनाचे नमुने किंवा ज्याला आपण आकृतिबंध म्हणतो की ज्याच्यामुळे आपण एकमेकांना ओळखतो, जे एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक दर्जाचे प्रतिनिधी असतात
उदाहरणार्थ हा मजकूर वाचताना किंवा आपण आत्ता जेव्हा एकमेकांशी इंटरॅक्ट करत आहोत, व्हर्चुअली आहे हे, परंतु तेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांच्या भूमिकेमध्ये आहात आणि मी शिक्षकाच्या. याशिवाय तुम्ही भाऊ-बहीण, शेजारी, मुलगा, मुलगी, मामा, मामी, आत्या, शिक्षक, अधिकारी अशा असंख्य भूमिका ह्या रोजच्या जीवनात पार पाडत असतात. आणि ह्या अ, ठराविक भूमिकांमध्ये तुमचं एक ठराविक पद्धतीचं वर्तन अपेक्षित असतं. तर त्यालाच आपण भूमिका असं म्हणतो. त्याच्याच अनुषंगाने येणारी दुसरी संकल्पना जी आहे ती आहे दर्जा. दर्जा हा शब्द व्यक्ती त्याच्या समाजातील भूमिकेनुसार त्या असणाऱ्या जबाबदाऱ्या किंवा त्याला येणारे अनुभव, त्याला असणारे फायदे, तोटे किंवा त्याला असणारी प्रतिष्ठा ह्या संदर्भात वापरला जातो. त्याला दर्जा म्हणतात. दर्जा हा केवळ आर्थिकच दर्जा आहे असा इथे अ, अर्थ घेऊ नये. पुढची अत्यंत महत्वाची संकल्पना जी समाजशास्त्रीय संकल्पना आहे, ती आहे सामाजिकरण. सोशलायझेशन असं म्हणतो. सामाजिकीकरण ही एक मुख्यत्वे सतत चालणारी प्रक्रिया आहे. की जी व्यक्तीच्या जन्मापासून सुरू होते आणि ती व्यक्तीच्या अंतापर्यंत व्यक्तीच्या अस्तित्वाच्या अंतापर्यंत चालूच राहते. सामाजिकीकरण प्रक्रियेद्वारे अगदी नवजात मुले किंवा बालकं त्यांच्या सामाजिक गटाद्वारे महत्त्वपूर्ण आणि योग्य मानले जाणारे जे काही सामाजिक मानदंड आहेत, वर्तन पद्धती आहेत, विश्वास आहेत, काही मानदंड आहेत, मानकं आहेत, मूल्य आहेत, ते आत्मसात करत असतात. आणि ह्याची जी जसं आपण म्हटलं प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया ही अगदी व्यक्तीच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासूनच सुरू झालेली असते. अ, अतिशय लहान असताना म्हणजे आपण जसं म्हणतो नवजात अवस्थेत असताना ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत. परंतु जसजसं व्यक्ती मोठी होत जाते, जसजसं बालक मोठं होत जातं, तसतसा त्याच्यावर असलेला प्रभाव हा त्याच्या आजूबाजूच्या लोकांचा प्रभाव आपल्याला दिसून येऊ शकतो. आणि त्याच घटनांना सामाजिकीकरण असं म्हटलं जातं. तर सामाजिकीकरणाचं काय महत्व आहे? तर सामाजिकीकरण हे समाजासाठी आणि व्यक्तीसाठी दोघांसाठी महत्वाचं कार्य करतं. आणि सर्वात महत्वाचं कार्य सामाजिकीकरणाचं हे आहे, की सामाजिक व्यवस्था ह्यामुळे टिकून राहते आणि त्यामुळे समाज हा पुढे जात असलेला आपल्याला दिसतो. अ, म्हणजेच आता पुढचा जो मुद्दा आहे तो सामाजिक मानसशास्त्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या समाजशास्त्रीय संकल्पना आणि पद्धती. आता आपण बघितल्या की वेगवेगळ्या संकल्पनांचा तर आपण आढावा घेतलेला आहेच. परंतु वेगवेगळ्या पद्धती किंवा अजून कुठल्या सैद्धांतिक संकल्पना आहेत ज्या आपण वापरू शकतो, त्या आपण इथे बघणार आहोत. सामाजिक मानसशास्त्र मानव आणि सामाजिक वातावरण यांच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्राच्या अनेक संकल्पना आणि पद्धतींवर आधारित आहे. आता जे आपण बघितलं की ती साधनं म्हणून आपण पाहूया. जसं सामाजिकीकरण आहे, नियमन, मूल्य ह्या ज्या काही आहेत त्या संकल्पनाच होत्या, त्या संज्ञा पण होत्या आणि त्यांची त्यांचा एक आढावा घेणं हे अत्यंत गरजेचंच आहे. परंतु त्याच्याही पुढे जाऊन अनेक काही सखोल अशा सैद्धांतिक चौकटी आहेत त्याही इथे महत्वाच्या आहेत. तर सगळ्यात पहिली अतिशय आपण समाजशास्त्राच्या दृष्टीने आणि सिद्धांताच्याही दृष्टीने अत्यंत महत्वाची असणारी संकल्पना म्हणजे वर्स्टेन. ही संकल्पना मांडलेली आहे. अ, ही ही हा जो काही एक जर्मन शब्द आहे त्यातून सखोलपणे समजून घेणे असा त्याचा अर्थ होतो. वर्सेनमध्ये संशोधक सामाजिक प्रक्रिया जी आहे किंवा लहान सामाजिक गटाच्या सांस्कृतिक क्रियाकलापांना आंतरिक दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय, की एखादी व्यक्ती एखाद्या सामाजिक गटाचा भाग आहे. तर त्याला त्या सामाजिक गटाच्या संस्कृतीची, वर्तनाची अत्यंत सखोल माहिती असते.
तर ती माहिती एखाद्या त्या गटाच्या बाहेरच्या व्यक्तीला कशी होईल? तर त्या बाहेरचा म्हणजे आपण उदाहरणार्थ एखादा संशोधक असेल, तर त्याला ती जर जाणून घ्यायची असेल, तर त्याला त्या गटाचा भाग व्हावं लागतं आणि मग त्या सामाजिक गटाची सांस्कृतिक क्रियाकलाप जे आहे किंवा इंटरॅक्शन आहे ते समजून घ्यायला मदत होते आणि त्याच दृष्टिकोनाला आपण वर्स्टेहन असं म्हणतो. सामाजिक मानसशास्त्र जे आहे ते मानव आणि सामाजिक वातावरण यांच्यामधल्या परस्पर संबंधांचा अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्राच्या अनेक पद्धतींवर आधारित आहे. अ, आणि जसं आपण म्हटलं, की ही जी जर्मन संकल्पना आहे त्याच्यामध्ये आपल्याला सामाजिक प्रक्रियांचा अभ्यास करता येतो. त्याच्यानंतरचा जो एक महत्त्वाचा एक भाग आहे, जो सैद्धांतिक आहे, तो आहे मध्यम श्रेणी सिद्धांत, ज्याला मिडल रेंज थिअरी असं म्हटलं जातं. तर काय आहे मध्यम श्रेणी सिद्धांत? अनुभवजन्य चौकशी ज्याला आपण म्हणतो, एम्पिरिकल इन्क्वायरी ज्याला आपण म्हणतो, तर अनुभवजन्य चौकशीचं जे मार्गदर्शन आहे, ते करण्यासाठी समाजशास्त्रामध्ये मिडल रेंज थिअरीजचा वापर केला जातो. मध्यम श्रेणी सिद्धांताची संकल्पना जी आहे ती समाजशास्त्रज्ञ प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ रॉबर्ट के मर्टन यांनी विकसित केलेली होती. अ, त्यांच्या मते मध्यम श्रेणीचा जो सिद्धांत आहे, तो सामाजिक घटनेच्या सीमांकित पैलूंशी संबंधित आहे. म्हणजेच काय, की सामाजिक घटनेमध्ये सुद्धा काही गोष्टी ह्या एका ठराविक सीमेमध्ये घडत असताना आपल्याला दिसत असतात. तर ते कुठले पैलू आहेत? ते त्यांचाच अभ्यास मध्यम श्रेणीचे सिद्धांत करताना आपल्याला दिसतात. तर पुढे जाऊन त्यांचं असं म्हणणं आहे, की मर्टनच्या मते जटिल आणि अत्यंत भिन्न अशा समाजांच्या बाबतीमध्ये समाजाच्या कार्यात्मक ऐक्य जे आहे ते समाजाच्या कार्यात्मक ऐक्याचं गृहीतक आहे ते अत्यंत फोल ठरतं किंवा आपण म्हणतो की संशयास्पद असं आहे. तर समाजाचं कार्यात्मक ऐक्य म्हणजे नक्की काय? हे गृहीतक काय आहे? तर हे गृहीतक असं आहे, ते असं सांगतं की सामाजिक व्यवस्थेचा कुठलाही भाग संपूर्ण व्यवस्थेसाठी कार्य करत असतो. जसं जर आपण कायदे व्यवस्था बघितली, तर ती संपूर्ण समाजाला एकसमान लागू आहे. अ, त्याचबरोबर अ, अ, जर आपण पाहिलं की एखादा नियम किंवा एखादी परंपरा ही संपूर्ण समाजाला समसमान प्रमाणात लागू होते. परंतु समाजाचे सर्व भाग संपूर्ण समाजाच्या देखभाल आणि एकात्मतेसाठी काम करत असताना दिसत असतात. परंतु मर्टन यांनी असा सिद्धांत मांडलेला आहे, की हे सामाजिक कार्यात्मक जे ऐक्य आहे, ते भारतासारख्या म्हणजे उदाहरण म्हणून आपण भारत घेऊयात, की भारतामध्ये अनेक भिन्न समाज अस्तित्वात आहेत. अशा समाजामध्ये हे समाजाच्या कार्यात्मक ऐक्याचं जे गृहीतक आहे ते काम करत नाही. म्हणजेच त्यांचं असं म्हणणं आहे, की भारतामध्ये ज्या अनेक धर्म परंपरा किंवा अनेक भाषा आहेत, अनेक गोष्टी आहेत, त्यांचा एकत्रितपणे विचार होणं आणि एकत्रितपणे आपण त्या राबवणं हे अशक्य आहे. तर अशा प्रकारे हे काही सिद्धांत होते. ते आपण आज बघितलेले आहेत. आज आपण ही माहिती घेतलेली आहे मानसशास्त्राची, समाजशास्त्राची उत्पत्ती, उत्क्रांती, शैक्षणिक शाखा म्हणून त्यांची चर्चा केली. अशा पद्धतीने आपल्याला समाजशास्त्र आणि मानसशास्त्र ह्याच्यामधला परस्पर संबंध दाखवता येतो. नमस्कार.